एका छोट्याशा शहरात गोविंदराव आणि सुमित्राबाई राहत होते. दोघांनी आयुष्यभर कष्ट करून आपलं छोटंसं पण प्रेमाने भरलेलं घर उभं केलं होतं. त्यांना दोन मुलं होती. मुलगा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता आणि मुलगी माया लग्नानंतर जवळच राहत होती. मायाचं लग्न विनयशी झालं होतं. लग्नाच्या सुरुवातीला विनय स्वभावाने चांगला वाटत होता. बोलण्यात गोडवा होता आणि तो सगळ्यांशी व्यवस्थित वागायचा. पण लग्नाला काही वर्षे झाल्यानंतर त्याच्या स्वभावात हळूहळू बदल होऊ लागला. छोटीशी गोष्ट असली तरी विनयला कटकट करायची सवय लागली होती. एक दिवस माया माहेरी आई वडिलांना भेटायला आली होती. तिच्यासोबत विनय आणि त्यांचा मुलगा ओंकारही आला होता. सुमित्राबाईंनी सगळ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवलं. पण जेवायला बसताच विनय म्हणाला, आई, आज पुन्हा हीच भाजी. सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या, तुला आवडत नाही का? थांब, मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवते. विनय म्हणाला, नको, राहू द्या, पण प्रत्येक वेळी मला सांगावं लागतं. गोविंदराव शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. काही वेळाने विनयने पाण्याचा ग्लास घेतला आणि म्हणाला, तुमच्या घरात अजूनही हे जुनं फिल्टरच आहे का? गोविंदराव हसत म्हणाले, हो, अजून व्यवस्थित चालतंय. विनयने तोंड वाकडं केलं. आता जमाना बदलला आहे. तुम्हीही थोडं अपडेट व्हायला हवं. माया लगेच म्हणाली, विनय, बाबा जसे आहेत तसे त्यांना राहू दे ना. पण विनय थांबला नाही. मी काही चुकीचं बोलतोय का? तुमच्या आई बाबांनी घराकडे थोडं लक्ष दिलं असतं तर घराची अवस्था अशी नसती. गोविंदरावांनी काहीही उत्तर दिलं नाही. सुमित्राबाई मात्र शांत झाल्या. त्यांना आपल्या जावयाच्या बोलण्याचं वाईट वाटलं, पण त्या मुलीच्या संसारासाठी सगळं सहन करत होत्या. काही दिवसांनी विनय पुन्हा माहेरी आला. यावेळी त्याने घरातील फर्निचर, गाडी, कपडे, अगदी गोविंदरावांच्या पेन्शनपर्यंत प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी केली. बाबा, तुम्ही तुमची जुनी गाडी अजून का ठेवली आहे? तुम्ही घराची दुरुस्ती का करत नाही? मायाला तुम्ही काहीच दिलं नाही. हे ऐकून गोविंदरावांनी पहिल्यांदा त्याच्याकडे नीट पाहिलं. ते शांतपणे म्हणाले, विनय, मुलीला आम्ही काय दिलं याचा हिशोब आम्ही कधी ठेवला नाही. विनय हसला, पण बाबा, आजच्या काळात फक्त प्रेमाने संसार चालत नाही. गोविंदराव काही बोलले नाहीत. त्या रात्री माया आपल्या वडिलांजवळ आली. ती म्हणाली, बाबा, विनय कधी कधी जास्त बोलतो, पण तुम्ही मनावर घेऊ नका. गोविंदराव म्हणाले, माया, मला माझ्यासाठी त्याच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. मग? गोविंदराव म्हणाले, मला वाईट याचं वाटतं की माझ्या मुलीला रोज अशा स्वभावासोबत जगावं लागतं. मायाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने काहीही उत्तर दिलं नाही. गोविंदराव मात्र मनात काहीतरी ठरवत होते. त्यांना विनयला अपमानित करायचं नव्हतं, पण त्याला एक गोष्ट शिकवायची होती. माणसाची खरी किंमत त्याच्याकडे किती पैसा आहे यावर ठरत नाही, तर तो इतरांशी कसा वागतो यावर ठरते. काही दिवसांनी विनय पुन्हा गोविंदरावांच्या घरी आला. यावेळी त्याच्या बोलण्यामुळे घरातील वातावरणच बदललं. सुमित्राबाईंनी मायासाठी नवीन साडी घेतली होती. ती साडी पाहून विनय म्हणाला, ही साडी घेतलीत? माया हसत म्हणाली, हो, आईने माझ्यासाठी घेतली. विनय म्हणाला, याची काय गरज होती? एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा काही उपयोगाचं घेतलं असतं. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. गोविंदराव म्हणाले, विनय, ती माझ्या बायकोने तिच्या मुलीसाठी घेतली आहे. विनय म्हणाला,
मला फक्त सांगायचं होतं, कारण पैसे वाया घालवण्याची सवय चांगली नाही. गोविंदरावांनी पुन्हा मौन पाळलं. पण त्याच दिवशी आणखी एक घटना घडली. मायाचा मुलगा ओंकार शाळेच्या सहलीसाठी पैसे मागत होता. गोविंदरावांनी त्याला पैसे दिले. विनयने ते पाहिलं. तो लगेच म्हणाला, बाबा, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पैसे देण्याची गरज नाही. गोविंदराव म्हणाले, तो माझा नातू आहे. विनय म्हणाला, म्हणून काय झालं? त्याला सगळं सहज मिळालं तर त्याला पैशाची किंमत कशी कळणार? गोविंदरावांनी त्याच्याकडे पाहिलं. पैशाची किंमत मुलाला शिकवण्याआधी माणुसकीची किंमत मोठ्यांनी शिकायला हवी. विनय काही क्षण शांत झाला, पण दुसऱ्याच दिवशी त्याने मायाशी भांडण केलं. तुझ्या आई वडिलांनी तुला काय दिलं आणि आता माझ्या मुलावर खर्च करून उपकार दाखवत आहेत. माया दुःखी झाली. ती म्हणाली, विनय, ते माझे आई बाबा आहेत. त्यांना त्यांच्या नातवासाठी काही करावंसं वाटतं. यात चुकीचं काय आहे? विनय म्हणाला, तू कायम तुझ्या माहेरची बाजू घेतेस. हे वाक्य ऐकून मायाला खूप वाईट वाटलं. तिने शांतपणे विचारलं, माझ्या आईबाबांनी तुझं कधी वाईट केलं आहे का? विनय काही बोलला नाही, कारण खरं तर त्यांनी त्याचं कधीच वाईट केलं नव्हतं. उलट लग्नानंतर जेव्हा विनयचा व्यवसाय अडचणीत आला होता, तेव्हा गोविंदरावांनी त्याला मोठी आर्थिक मदत केली होती. पण त्या मदतीचा विनयला आता विसर पडला होता. एक दिवस विनयने गोविंदरावांना थेट सांगितलं, बाबा, तुम्ही तुमची एखादी जमीन मायाच्या नावावर करून द्या. गोविंदराव शांत झाले. ते म्हणाले, माया माझी मुलगी आहे. तिच्यासाठी काय करायचं ते मी योग्य वेळी करेन. विनयचा आवाज चढला. म्हणजे तुम्ही मला विश्वासात घेणार नाही? गोविंदराव म्हणाले, मालमत्तेपेक्षा नातं मोठं असतं विनय. विनय संतापून घरातून निघून गेला. त्या रात्री मायाने बाबांना फोन केला. बाबा, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतं. गोविंदराव म्हणाले, माया, तुझी काहीच चूक नाही. पण आता मला वाटतं विनयला फक्त पैशांची किंमत समजते, माणसांची नाही. गोविंदराव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, कधी कधी एखाद्याला शब्दांनी शिकवलेला धडा लक्षात राहत नाही. मग मग आयुष्य त्याला स्वतः शिकवतं. काही दिवसांनी विनय पुन्हा एका कारणावरून गोविंदरावांशी वाद घालू लागला. यावेळी त्याने मर्यादा ओलांडली. तो म्हणाला, तुमच्याकडे एवढं काही नाही, तरी तुम्ही आम्हाला शिकवता. गोविंदराव शांत राहिले. विनय पुढे म्हणाला, तुम्ही मायाच्या संसाराला मदत करू शकत नसाल तर किमान अडथळा तरी बनू नका. हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण गोविंदरावांनी त्याला उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाले, विनय, तू माझा जावई आहेस म्हणून मी तुझा अपमान करत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू मला किंवा माझ्या कुटुंबाला काहीही बोलावंस. विनय रागाने म्हणाला, मग मी पुन्हा या घरात येणार नाही. गोविंदराव म्हणाले, तुला जे योग्य वाटेल ते कर. विनय निघून गेला. माया मात्र रडू लागली. बाबा, तुम्ही त्याच्याशी असं का बोललात? गोविंदराव म्हणाले, माया, मी त्याच्यावर रागावलेलो नाही. मग मला तुझ्या संसाराची चिंता आहे. त्यांनी मायाला एक प्रश्न विचारला, विनय तुझ्यावर प्रेम करतो का? माया काही क्षण गप्प राहिली. हो बाबा. गोविंदराव पुन्हा म्हणाले, मग तो तुझ्या आई वडिलांचा अपमान का करतो? मायाकडे उत्तर नव्हतं. गोविंदरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. माया, संसार टिकवण्यासाठी सहनशीलता गरजेची आहे. पण चुकीचं वागणं सहन करणं म्हणजे संसार टिकवणं नाही. त्या दिवसानंतर गोविंदरावांनी विनयला कोणतीही आर्थिक मदत देणं थांबवलं. मायाला सुरुवातीला हे कठीण वाटलं, पण गोविंदरावांनी एक वेगळाच निर्णय घेतला.
त्यांनी शहरातील एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीला फोन केला आणि ते म्हणाले, माझ्या जावयाला कामाची गरज आहे. त्यांनी विनयला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही दिवसांनी विनयला एका मोठ्या कंपनीत मुलाखतीची संधी मिळाली. पण विनयला याची कल्पना नव्हती की ही संधी गोविंदरावांनी मिळवून दिली आहे. तो मुलाखतीला गेला. त्याला नोकरी मिळाली. पगारही चांगला होता. विनयला खूप आनंद झाला. तो घरी आला आणि मायाला म्हणाला, माझं नशीबच बदललं. माया हसली, पण तिने काही सांगितलं नाही. कारण गोविंदरावांनी तिला स्पष्ट सांगितलं होतं, ही गोष्ट सध्या विनयला सांगू नकोस. मायाला प्रश्न पडला, बाबा, तुम्ही त्याला मदत का करताय? गोविंदराव म्हणाले, कारण मला त्याला हरवायचं नाही, मला त्याला जिंकायचं आहे. माया आश्चर्याने बाबांकडे पाहत राहिली. गोविंदराव म्हणाले, त्याच्या मनात पैशामुळे निर्माण झालेला अहंकार कमी झाला तर तो स्वतःच बदलू शकतो. पण गोविंदरावांना माहीत नव्हतं की काही दिवसातच विनयसमोर अशी परिस्थिती येणार होती जी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होती. नोकरीला लागल्यानंतर काही दिवस विनय व्यवस्थित वागू लागला, पण त्याचा अहंकार पूर्णपणे गेलेला नव्हता. एक दिवस कंपनीत अचानक मोठी समस्या निर्माण झाली. विनय ज्या प्रोजेक्टवर काम करत होता त्यात मोठी आर्थिक चूक झाली. कंपनीला मोठं नुकसान झालं. चौकशी सुरू झाली. विनयवर जबाबदारी येण्याची शक्यता निर्माण झाली. तो घाबरला. त्याने अनेक लोकांकडे मदत मागितली, पण कोणीही पुढे आलं नाही. त्याच रात्री त्याला कंपनीकडून नोटीस मिळाली. त्याच्या हातापायाखालची जमीन सरकली. तो घरी आला. मायाने त्याला पाहिलं आणि विचारलं, काय झालं? विनय काहीच बोलला नाही. तो शांतपणे खुर्चीवर बसला. काही वेळाने म्हणाला, माया, माझं सगळं संपलं. माया घाबरली. काय झालं? विनयने सगळं सांगितलं. मायाने लगेच आपल्या वडिलांना फोन केला. गोविंदराव दुसऱ्या दिवशी विनयला भेटायला आले. विनयने मान खाली घातली. त्याला सासऱ्यांच्या डोळ्यात पाहण्याचीही लाज वाटत होती. गोविंदरावांनी विचारलं, काय झालं? विनयने सगळं सांगितलं. गोविंदराव शांतपणे म्हणाले, तू चूक केली आहेस का? विनय म्हणाला, माझ्याकडून चूक झाली आहे. गोविंदराव म्हणाले, मग चूक मान्य कर, पण पळून जाऊ नकोस. विनय म्हणाला, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. गोविंदराव म्हणाले, पैसा हा प्रश्न नाही. मग तुझं सत्य आणि तुझी प्रामाणिकता ही खरी गोष्ट आहे. गोविंदरावांनी कंपनीतील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने विनयच्या प्रकरणाची योग्य चौकशी झाली. शेवटी समोर आलं की विनयची चूक जाणूनबुजून केलेली नव्हती. त्याच्यावरचा मोठा आरोप दूर झाला. विनय सुटला. पण त्याच दिवशी त्याला आणखी एक सत्य कळलं. त्याने मायाला विचारलं, हे सगळं बाबा कसं करू शकले? माया शांत राहिली. विनयने पुन्हा विचारलं, माया, खरं सांग, माझ्यासाठी त्यांनी कोणाला फोन केला होता का? माया म्हणाली, हो. विनय थबकला. म्हणजे? माया म्हणाली, तुला नोकरी मिळाली होती, तीही बाबांनीच मिळवून दिली होती. विनयच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय? माया म्हणाली, तू ज्या कंपनीला तुझ्या मेहनतीचं यश समजत होतास तिथे मुलाखतीची संधी बाबांनी मिळवून दिली होती. विनय काही क्षण गप्प राहिला. मायाने पुढे सांगितलं, आणि तुला हे सांगू नकोस असंही बाबांनी मला सांगितलं होतं. विनयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आठवलं, ज्या सासऱ्याला तो सतत कमी लेखत होता तेच सासरे त्याच्या मागे उभे होते. ज्यांच्या घराला तो जुनं म्हणत होता त्याच घरातील माणूस त्याच्या भविष्याचा आधार बनला होता. पण अजून एक सत्य बाकी होतं, आणि ते ऐकल्यावर विनयला स्वतःचीच लाज वाटणार होती. विनय दुसऱ्या दिवशी गोविंदरावांच्या घरी गेला. गोविंदराव अंगणात बसले होते. विनय त्यांच्या समोर उभा राहिला. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग अचानक त्याने
गोविंदरावांच्या पायाला हात लावला. गोविंदरावांनी त्याला उठवलं. हे काय करतोस? विनयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, बाबा मला माफ करा. गोविंदराव शांत राहिले. विनय म्हणाला, मी तुम्हाला नेहमी कमी लेखलं. तुमच्या घराची, तुमच्या वस्तूंची, तुमच्या पैशांची कटकट केली. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं तरी मी तुमच्याशी वाईट बोललो. गोविंदराव म्हणाले, विनय तुला माझी माफी हवी आहे का की स्वतःला बदलायचं आहे? विनयने मान खाली घातली. मला स्वतःला बदलायचं आहे. गोविंदरावांनी त्याला घराच्या आत नेलं. टेबलवर एक जुनी फाईल ठेवली होती. विनयने विचारलं, ही फाईल कधीची आहे? गोविंदराव म्हणाले, तुझ्या लग्नाच्या वेळची. विनयने फाईल उघडली. त्यात त्याच्या लग्नाच्या खर्चाची कागदपत्र होती. त्याला समजलं की लग्नाच्या वेळी त्याच्या कुटुंबावर कोणताही आर्थिक भार पडू नये म्हणून गोविंदरावांनी आपल्या बचतीतून मोठा खर्च केला होता. विनयच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. गोविंदराव म्हणाले, पण मी तुला हे कधी सांगितलं नाही, कारण मुलीच्या लग्नात केलेला खर्च हा जावयावर केलेला उपकार नसतो. विनय शांत झाला. गोविंदराव पुढे म्हणाले, विनय मला तुझ्याकडून पैसे नको होते. मला फक्त एक गोष्ट हवी होती. काय? माझ्या मुलीला सुखी ठेव. विनयच्या डोळ्यात अश्रू आले. गोविंदराव म्हणाले, माझी मुलगी तुझ्या घरी आली आहे. तिच्यासोबत माझं काळीजही गेलं आहे. तू माझ्याशी वाईट बोललास, मी सहन केलं. तू माझ्या घराची कटकट केलीस, मी सहन केली. पण जर तुझ्या वागण्यामुळे माझ्या मुलीच्या मनाला त्रास होत असेल तर मात्र मी शांत बसणार नाही. विनयने हात जोडले. बाबा मला समजलं. गोविंदराव म्हणाले, माझा तुला धडा शिकवण्याचा उद्देश तुला खाली दाखवणं नव्हता. तुला फक्त एवढं दाखवायचं होतं की ज्यांच्याकडे तू कमीपणाने पाहतोस तेच कधी कधी तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आधार असतात. विनय रडू लागला. तो म्हणाला, बाबा तुम्ही मला शिक्षा केली असती तरी मला एवढी लाज वाटली नसती. पण तुम्ही माझ्या प्रत्येक चुकीनंतरही माझ्या पाठीशी उभे राहिलात. हाच माझ्यासाठी सर्वात मोठा धडा आहे. गोविंदरावांनी त्याच्या खांद्यांवर हात ठेवला. विनय, माणूस चुकतो, पण चूक समजल्यावर बदलणं हीच खरी मोठी गोष्ट आहे. तेवढ्यात माया दारात उभी होती. तिच्या डोळ्यातही पाणी होतं. विनय तिच्याजवळ गेला. तो म्हणाला, माया मी तुझ्यावरही खूप अन्याय केला. माया म्हणाली, तुम्ही बदललात एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. सुमित्राबाईही बाहेर आल्या. विनयने त्यांच्या पायांना हात लावला. आई मला माफ करा. सुमित्राबाईंनी त्याला आशीर्वाद दिला. पण गोविंदरावांनी अजून एक गोष्ट सांगायची बाकी ठेवली होती आणि ती गोष्ट ऐकल्यावर विनयला आपल्या सासऱ्यांचा खरा मोठेपणा समजणार होता. काही महिन्यांनी विनयचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. आता तो गोविंदरावांच्या घरी आला की कोणत्याही गोष्टीत कटकट करत नसे. सुमित्राबाईंनी साधं जेवण बनवलं तरी तो आनंदाने जेवायचा. घरात एखादी जुनी वस्तू दिसली तरी तिची खिल्ली उडवण्याऐवजी तो म्हणायचा, आई ही वस्तू किती वर्षांपासून आहे? सुमित्राबाई म्हणायच्या, खूप वर्षांपासून. विनय हसायचा, मग ही वस्तू जुनी नाही. हिच्यामध्ये तुमच्या घराच्या आठवणी आहेत. सगळ्यांना त्याच्यातला हा बदल पाहून आनंद होत होता. एक दिवस ओंकारने आपल्या आजोबांना विचारलं, आजोबा तुम्ही बाबांना एवढं का समजून घेतलं? गोविंदराव हसले, कारण तो माझा जावई आहे. ओंकार म्हणाला, पण बाबा तुमच्याशी आधी वाईट बोलायचे ना? गोविंदराव म्हणाले, हो, मग तुम्ही त्यांना माफ का केलं? गोविंदराव म्हणाले, कारण नातं जपायचं असेल तर अहंकारापेक्षा माणूस मोठा ठेवावा लागतो. हे वाक्य विनयने ऐकलं. तो काही क्षण शांत राहिला. मग गोविंदरावांच्या जवळ जाऊन म्हणाला, बाबा तुम्ही मला फक्त कटकट करणं थांबवायला शिकवलं नाही, तुम्ही मला माणसांची किंमत ओळखायला शिकवलं. गोविंदराव हसले. विनय पुढे म्हणाला, आज मला एक गोष्ट समजली. मुलीच्या माहेराला कमी लेखणारा जावई कधीच मोठा होत नाही. मोठा तोच असतो
जो आपल्या बायकोच्या आई वडिलांना स्वतःच्या आई वडिलांसारखा मान देतो. माया आपल्या वडिलांकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अभिमान होता. सुमित्राबाई म्हणाल्या, गोविंदा, तुम्ही जावयाला खूप चांगला धडा शिकवलात. गोविंदराव हसले. मी त्याला काही शिकवलं नाही, फक्त त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवलं. सगळे शांत झाले, कारण गोविंदरावांचं खरं म्हणणं त्यांना समजलं होतं. एखाद्याला खाली खेचून आपण मोठे होत नाही. दुसऱ्याला वर उचलण्याची ताकद आपल्यात असेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मोठे असतो. त्या दिवसानंतर विनयने एक नियम कायमचा पाळला. मायाच्या आई वडिलांबद्दल कधीही अनादराने बोलायचं नाही. घरात एखादी गोष्ट आवडली नाही तर प्रेमाने सांगायचं. पैशांपेक्षा नात्यांना महत्त्व द्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मदत घेतली असेल तर उपकार मानायचे आणि मदत केली असेल तर उपकाराची आठवण करून द्यायची नाही. काही महिन्यांनी गोविंदरावांचा वाढदिवस होता. सगळे घरात जमले होते. विनयने गोविंदरावांसाठी एक सुंदर घड्याळ आणलं. गोविंदराव म्हणाले, अरे, याची काय गरज होती? विनय हसत म्हणाला, बाबा, हे घड्याळ तुमच्यासाठी नाही. गोविंदराव आश्चर्याने म्हणाले, मग? विनय म्हणाला, हे माझ्यासाठी आहे. कारण जेव्हा जेव्हा मी याकडे पाहीन तेव्हा मला आठवेल की वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पैसा येतो आणि जातो, पण चांगली माणसं गमावली तर पुन्हा मिळतीलच असं नाही. गोविंदरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी विनयला मिठी मारली. माया आणि सुमित्राबाईही भावूक झाल्या. ओंकार आपल्या आजोबा आणि वडिलांकडे पाहत हसत होता. त्या दिवशी त्या घराने एक मोठा धडा शिकला. नात्यांमध्ये विनाकारण कटकट करणं सोपं असतं, पण नातं समजून घेणं कठीण असतं. कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या छोट्या गोष्टींची किंमत कळत नाही. आपण तिच्या चुका मोजत राहतो, तिच्या कमतरता शोधत राहतो, पण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती मोठी भूमिका बजावत आहे हे विसरून जातो. विशेषतः सासू सासरे आणि जावयाचं नातं असो किंवा मुलगी आणि तिच्या माहेरचं नातं असो, तिथे अहंकारापेक्षा आदर आणि पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते. कारण जावई घरात पाहुणा म्हणून येतो, पण तो आपल्या मुलीच्या आयुष्याचा साथीदार असतो आणि सासरे फक्त मुलीचे वडील नसतात, तर त्या संसारामागे उभा असलेला एक मजबूत आधार असतात. कधीही एखाद्या माणसाची किंमत त्याच्याकडे किती आहे यावर ठरवू नका, तो तुमच्यासाठी किती मनापासून उभा राहिला आहे यावर त्याची खरी किंमत ठरवा. आणि लक्षात ठेवा, नातं तोडण्यासाठी एक कठोर शब्द पुरतो, पण नातं जपण्यासाठी आयुष्यभर प्रेम, आदर आणि समजूतदारपणा लागतो. जर गोविंदराव आणि विनयची ही मनाला स्पर्श करणारी कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमचं प्रेम नक्की दाखवा. कमेंटमध्ये लिहा, नाती पैशांपेक्षा मोठी आहेत. अशाच भावनिक, कौटुंबिक आणि जीवनाला सुंदर शिकवण देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही कथा तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, कारण कधी कधी एक सुंदर कथा एखाद्याचं आयुष्य बदलू शकते.